अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की माझ्याकडे बक्कळ पैसा असावा, माझ्या पतीला प्रत्येक कामात यश मिळावं, माझ्या मुलांची प्रगती व्हावी, माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये कधीच पैसा कमी नसावा, ज्या क्षेत्रात मी काम करेल किंवा ज्या क्षेत्रात मी जाईल त्या प्रत्येक क्षेत्रात मला यश मिळावं। आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या आयुष्यात सुखाने जगता यावा, इतका तरी पैसा नक्की असावा। बघा, पैशांसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, दिवस रात्र राबतो, आपण खूप गोष्टी करतो, पण तरीही जर तुम्हाला पैसा मिळत नसेल, तुमच्या कामाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत नसेल, केलेल्या कष्टाचं चीज होत नसेल, कितीही मेहनत करताय, कितीही कष्ट करताय, अगदी घरातले सगळे व्यक्ती कमावते आहेत, मात्र तरीही तुमच्या घरात पैसा येत नसेल आणि आलेला पैसा टिकत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। असा एक नंबर आहे जो नंबर तुम्ही रात्री झोपताना आपल्या सोबत ठेवला आणि सकाळी उठून तुम्ही त्यासोबत हा एक छोटासा उपाय केला, तुमच्या आयुष्यात असणारी जी काही पैशांची समस्या असेल ती क्षणात दूर होईल। कितीही गरिबीत असाल, 18 विश्व दारिद्र्यात असाल, पिढ्यानपिढ्यांपासून तुम्ही फक्त गरिबी भोगत असाल, तर अशी वर्षानुवर्षांपासून, पिढ्यानपिढ्यांपासून तुमच्या मागे लागलेली जी काही गरिबी आहे ती दूर होईल। आता मी तुम्हाला एकूण 3 उपाय सांगणार आहे, तुम्ही तिघांपैकी कुठलाही एक उपाय करू शकता। सगळ्यात पहिला उपाय आहे तमालपत्राचा, ज्याला आपण तेजपत्ता असेही म्हणतो। एक छोटं तमालपत्र, तेजपत्ता तुमच्या घरात असेल तर घरातलाच किंवा दुकानामध्ये सहज मिळतात। एक 50 रुपयाची किंवा एक 10-20 रुपयाची तमालपत्र एवढी तरी मिळून जातात। त्यातील एक तमालपत्र तुम्हाला फक्त घ्यायचं आहे आणि ह्या तमालपत्रावरती तुम्हाला निळ्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या पेनाने जो अंक सांगते तो अंक लिहायचा आहे। बघा, मनी अट्रॅक्शनसाठी म्हणजे पैसा आकर्षित करण्यासाठी तमालपत्रावरती तुम्हाला 0567 0567 0567 0567 0567 हा अंक लिहायचा आहे। आता हा अंक लिहिल्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातातील या 3 बोटांमध्ये पकडायचे। उजव्या हातातील 3 बोटांमध्ये पकडून त्या तमालपत्राला तुम्हाला सांगायचे, म्हणजे तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत। 0567 माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, पैशाने मी श्रीमंत आहे, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये, धन, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं काही माझ्याकडे भरभरून येत आहे। पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या तमालपत्राला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याच समोर एक मेणबत्ती लावायची आहे, ज्याला आपण कॅन्डल म्हणतो, कुठलीही मेणबत्ती चालेल। आपल्या समोर जी मेणबत्ती लावलेली आहे त्याच्यावरती आता हे जे तमालपत्र आहे ते तुम्हाला पकडायचं आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला जाळायचं आहे। जाळल्यानंतर याची जी राख तयार होईल, हॅश तयार होईल याची, ही तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडावर ठेवायची आहे आणि त्या कापडाला घट्ट गाठ मारून तुम्हाला ही राख, जोपर्यंत तुमच्या पैशांच्या समस्या सुटत नाहीयेत किंवा जोपर्यंत तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत नाहीये, तोपर्यंत ही राख तुमच्या सोबत ठेवायची। फक्त येता जाता कधीही जेव्हा शांत बसाल, कामात असाल, पैशांची खूप मोठी अडचण असेल, तेव्हा फक्त ती राख त्या कापडासकट आपल्या हातात घ्यायची आणि 0567 हा नंबर 5-10 मिनिटं कंटिन्यू उच्चारायचा। चुटकीसारखी तुमची कितीही असणारी आर्थिक अडचण दूर होईल, कुठून ना कुठून का होईना पण तुमच्याकडे पैसा यायला लागेल। बघा, तमालपत्र हे मनी अट्रॅक्शनसाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये खूप प्रभावी मानले जातं। जेव्हा त्याच्यावरती तुम्ही 0567, बघा 0च्या पुढे 5 आहे, 5 हा अंक राहू ग्रहाशी निगडीत आहे, 6 हा अंक आणि 7 हा अंक शुक्र ग्रहाशी निगडीत आहे। जेव्हा तुम्ही 0567 हा अंक लिहिता तेव्हा तुमचा राहू तुम्हाला साथ देतो आणि शुक्र मजबूत होतो। शुक्र हा धनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा शुक्र मजबूत असतो तेव्हा बक्कळ धन येतं। म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही हा अंक एकत्रित उच्चाराल त्यावेळी तुमच्याकडे मनी अट्रॅक्शन यायला सुरुवात होईल। आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे,
दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला घ्यायची आहे नोट. 10, 20, 50, 100 रुपयाची कुठलीही एक नोट घ्या. त्या नोटीच्या वरती जी नोट घेतलेली आहे त्या नोटीच्या वरती एक सर्कल म्हणजे गोल करा. त्या गोलमध्ये तुम्हाला 7 2 7 2 2 5 हा अंक लिहायचा आहे. 7 2 2 5 7 2 2 5 7 2 2 5. पुन्हा एकदा ऐका. 7 2 2 5 7 2 2 5 7 2 2 5 7 2 2 5 हा अंक तुम्हाला त्या नोटीवरती लिहायचा आहे. नोटीवरती हा अंक लिहिल्यानंतर तुम्हाला त्या अंकाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. या नोटीची गोल किंवा चौकोनी एक घडी करायची आहे. म्हणजे नोटीची केलेली जी घडी आहे ती लाल रंगाच्या धाग्याने घट्ट बांधायची आहे आणि त्याच्यानंतर ही नोट तुम्हाला तुमच्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीला स्पर्श करून किंवा माता लक्ष्मीला अर्पण करून एक 10-15 मिनिटांमधून तिथून उचलून ती आपल्यासोबत ठेवायची आहे. वर्षभर असेल, महिनाभर असेल, जेवढा दिवस तुम्हाला शक्य आहे तेवढा दिवस ही नोट तुम्ही तुमच्या तिजोरी, तुमच्या कपाटात किंवा तुमच्या जवळ ठेवू शकता. याने बघा तुमच्या आयुष्यात जी काही धनाची समस्या असेल ती दूर होईल. लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल. कितीही गरिबी असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल. पैशाकडे खेचला जातो. जेव्हा नोटीवरती तुम्ही हा अंक लिहाल जो नवग्रहांशी निगडीत आहे तेव्हा नवग्रह स्थिर होतील, ज्यामुळे तुमच्या एकाही ग्रहाचा काही परिणाम तुम्हाला असेल त्यामुळे तुमच्यावरती गरिबी, दरिद्रता किंवा जो काही दोष असतील, काही त्रास असेल तर ते सगळं निवारेल. जेव्हा हा अंक तुम्ही त्या नोटीवरती लिहाल अभिमंत्रित करून, ती नोट जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल, लक्षात ठेवा तुमच्यावरती सगळ्यात मोठी शुक्र ग्रहाची आणि राहूची कृपा होईल, ज्यामुळे श्रीमंतीचे योग आपोआप चालून यायला सुरुवात होईल. ज्या कामात तुम्ही आहात, जिथे कष्ट मेहनत करताय तिथे नशीब तुम्हाला साथ देईल. आता तिसरा उपाय जो आहे त्या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे कागद. एक छान सफेद रंगाचा किंवा लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे. जो कागद घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती तुम्हाला तुमची जी काही अडचण असेल, कर्जमुक्ती असेल, पैसा घेणं असेल, पैसा मिळवणं असेल किंवा धनप्राप्ती, जी पण इच्छा असेल ती तुम्हाला फक्त त्या कागदावरती एका शब्दात लिहायची आहे. कोणाला उसने पैसे दिले ते तुम्हाला रिटर्न घ्यायचे असेल तर तुम्ही तेही लिहू शकता. पेन कुठलाही निळा, पिवळा, नारंगी, काळा कुठलाही तुम्ही वापरू शकता. फक्त त्या कागदावरती तुमची जी काही अडचण असेल ती अडचण लिहायची आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला एक अंक लिहायचा आहे. अंक आहे 90 9027 9027 9027 9027 9027. बघा 9027 9 आणि 0 यांची बेरीज होते 9 आणि 2 आणि 7 यांची बेरीज होते 9. 9 हा अंक सगळ्यांना माहिती आहे की नवग्रहाशी निगडीत आहे. आता हा अंक तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या कागदाची एक चौकोनी घडी करायची आहे. केलेली चौकोनी घडी तुम्हाला तुमच्या हातात ठेवायची आहे आणि तुमच्या आयुष्यात जे काही धन यायचं आहे किंवा जी काही समस्या असेल ती समस्या सुटली आहे असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे. ती समस्या सुटली नसेल लक्षात ठेवा, पण तुम्हाला तिथे म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, कर्जातून माझी मुक्तता झालेली आहे, या व्यक्तीने घेतलेले माझा पैसा मला परत आणून दिलेला आहे, माझ्याकडे आता धन वाढत आहे, असं पॉझिटिव्ह अफर्मेशन पूर्ण तुम्हाला द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हा अंक लिहिलेला हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा आहे. तर तो तुम्हाला रात्रभर उशीखालीच ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा आंघोळ वगैरे तुमची सगळी काही झाली, तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तो कागद काढा आणि देवघराच्या समोर ठेवा किंवा तुमच्या तिजोरीत कपाटात ठेवा. रात्री झोपताना पुन्हा उशीखाली ठेवा किंवा तुम्ही रात्री झोपताना उशीखाली ठेवलाय तर तो 1 महिना 1.5 महिना उशीखालीच ठेवा, हलवू नका, काहीच नका. मग जसा तुम्ही एकदाच तो कागद तुमच्या गादीखाली उशीखाली ठेवाल, तुम्हाला सांगते असंख्य पटीने लाभ होईल. शत्रुपीडा असेल ती दूर होईल. तुमच्या आयुष्यात काही ग्रह स्थिर असतील तर तेही स्थिर होतील. पैशांच्या समस्या ह्या चुटकीसारख्या सुटतील. कारण जो अंक तुम्हाला मी सांगितलेला आहे तो पुन्हा एकदा नवग्रहांशी, सप्तग्रहांशी, राहूशी, केतूशी आणि शुक्राशी निगडीत आहे, जे सगळेच ग्रह धनाशी संबंधित आहेत. अत्यंत साधे सोपे 3ही उपाय आहेत. तिघांपैकी कुठलाही एक करा, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.